हाय एव्हरीवन. तर कामावर आले होते आणि थंडी एवढी होती ना, आणि ना मला खूप खोकला पण येत होता सकाळ सकाळी. काय सांगायचं, एवढी बघा धुक्क तर एवढे पडले. म्हणून मी अशी स्कार्फ घालून मस्त बांधून वगैरे आले होते. आणि मला घरी पटपट जायचं होतं, कारण आज आमच्या घरी येणार होते माझे माहेरचे म्हणून त्याच्यासाठी ना एवढी सगळी गडबड चालू होती. तर भजे वगैरे बनवून घेतले, सगळा स्वयंपाक झाला होता, पण ना घाई गडबडीमध्ये शूट करणंच झालं नाही. कामावर ना 9 वाजता आले, अगदी अर्धा 1 घंट्याचा टाइम मिळाला मला सगळा स्वयंपाक करायला. त्याच्यामुळे ना प्रॉपर शूट करता नाही आलं. लास्टला लक्षात आलं की सोहम भजे तळायले, मी घ्यायचा व्हिडिओ. तर आले होते पाहुणे. हा आहे माझा भाऊ, लहाना काकाचा मुलगा, आणि ही आहे काकू. तर इकडे त्यांनी तोपर्यंत सगळा स्वयंपाक झाला. तर चपात्या राहिल्या होत्या. आणि इकडे बघा आमची काकू की आत्ताच आले बाबा, प्रवास करून देवदेव करून आलते त्याने, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर वगैरे. आणि नाही मलाच भाजू दे चपाती, तू कर चपात्या, मी भाजते. शेवटीला त्याने काय माझं ऐकलंच नाही आणि शेवटीला ना चपात्या भाजायलाच घेतल्या. चपात्या झाल्याच्या नंतर ना आमच्या इकडं ना गप्पा चालू झाल्या आणि जेवणे मात्र बाकी होते. मग मी म्हणलं चला आता जेवायला बसा, कारण दिवसभर रात्रभर प्रवास केलेला. तर काकू म्हणत होती छान झालाय स्वयंपाक, निवांत जेवते. मग त्यांना सोडून आलो, जाऊन ते लगेच गेले रात्रीच्या गाडीने. आणि इकडे येता बेकरीवर गेलो, थोडे काय आयटम घ्यायचे होते बेकरीवरनं. आणि सोहमची इकडे घाई होती की आई मी माझ्या हातून खाऊ घालतो. त्याला म्हणलं नको बाबा, मी माझ्या हातून खाते. तर सोलापूरमधली ना ही खूप जुनी बेकरी आहे. त्यानंतर ना आनंद ह्या गोष्टीचा होता की आमच्या झाडाचं सीताफळ बघा असं काय पिकलं होतं, पाडावरतीच पिकताना आंबा तसा हा सीताफळ पिकलं होतं. आणि आतमध्ये बघतायत एवढं गोड आणि टेस्टी होतं. त्यानंतर संध्याकाळी मात्र ना फक्त मसाले भात, कुरडई आणि लोणचं एवढंच खाल्लं, कारण खूप फुल जेवण झालं होतं दुपारी. आणि रात्री ना थंडी खूप पडली परत. आता हिवाळा संपोस्तोपर्यंत ना आमचा हा कार्यक्रम मात्र चालूच राहणार आहे शेकोटी करण्याचा. आणि आमच्या एरियामध्ये मोस्टली सगळेजण ना हिवाळ्यामध्ये अशीच शेकोटी करून बसलेले दिसतात. आणि खूपच थंडी पडली होती. मग ह्यांनी म्हणले चल शेकोटी करूया. त्यानंतर माझं ना खूप डोकं दुखत होतं. मग ह्यानी थोडीशी डोक्याला माझ्या मस्त अशी मालिश करून दिली. तर असं